22 क्रमांक. त्या सृष्टीची रचना कशी झाली हे क्रमाक्रमाने सांगितलेलं आहे. 21व्या श्लोकामध्ये पहा, आदौ मनस्ततून बंध विमोक्ष दृष्टी. अगोदर कोण निर्माण झालं? मन. मग त्या मनाने सर्व कल्पना केलेली आहे. पश्चात भुवना प्रपंच रचना, सगळी प्रपंचाची रचना, पाचाचा विस्तार आहे ना. मनबुद्धी आप पृथ्वी, आप तेज, वायू आणि पंचमहाभूताचं हे शरीर आहे. पण आता आपण असलेलं जे आणि जगत आहे ते जगताने सत्य मानलं जात असतं. मग त्याचा विवर्त पाहतो. जगताच्या बाबतीमध्ये विचार करणारे जे आणि शास्त्रज्ञ लोक आहे त्यांनी विवर्तवाद ठरवलेला आहे. आणि विवर्तवाद म्हणजे असून नसणे, त्याला काय म्हणायचं? ज्या अधिकरणामध्ये जी वस्तू आपल्याला प्रतितीला येते त्या अधिकरणाचे त्या वस्तूचा काहीही संबंध नाही. उदाहरणार्थ आपल्याला दोरीवरती सर्पाचा काय होतं? मग सर्पाचा काही संबंध आहे का? खरोखर सर्प तिथे आहे का आपल्या कल्पनेमध्ये? मग दोरीच्या सर्पाच्या विषयाने दोरी विषयुक्त झाली आहे. भासण्यापुरता काय आहे? आणि दोरीचं ज्ञान झालं तर सर्प गेला कुठे? हळूहळू गेला काय? म्हणजे सृष्टी कशी आहे याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे. सगळा अजातवाद सांगायचा आहे. कोणता वाद? म्हणून एक कथानक आहे, उपनिषदामध्ये आलेलं आहे. ते कथानक या ठिकाणी सांगतात. कोणीतरी बाई तिचं ती लहान मुलं आजीबाई मुलाला खेळवण्याकरता बसली. म्हणजे त्यांना काहीतरी नसलेली गोष्ट काय करावं लागते? म्हणजे सगळं सांगावं लागत होतं. मला आजी असं ते कसं ते मी आकाश आहे, अमका आहे, जमका आहे. मग आकाश उंच कसं गेलं? पोरबाळ विचारत असतात. आजीला तरी काही सांगता येते का? काय म्हणते? मोठ्या मोठं दर्शन करायला सांगता येईल. मग ती म्हणली, बाळा तुम्हाला कल्पना नाही, मी आणखी झाडत होते आणि तितक्यामध्ये आकाश कोणाच्या पाठी लागलं. मला त्याचा राग आला. म्हणून केरसुनी मारली. जे वर गेलं माझ्या धाकाने अजून खाली येतच नाही. वा म्हणलं आपली आजीबाई काय केवढा धाक आजीबाईचा आहे. आता हे खरोखरच आहे का? बोलाचाची कडीन बोलाचाची काय? त्याप्रमाणे आता ही कथा सांगतात. बालस्यही विनोद आहे, मुलाला खेळवण्याकरता. धाकटी भक्ती कथा शुभा आणि 25 संती महाभाव राजपुत्र स्त्रिया शुभा दो न जातो तथैकस्तु गर्भ एव न च सीता वसंती ते धर्मयुक्ता दस्यत आत्मनि पंतने स्वकीय शून्य नरगात निर्गित्य विमलाशय गच्छन्तो गगने दर्शु पदशायिना भविष्यनगरे तत्र राजपुत्रस्त्रयोपिते आणि सुखम सीतापुत्रा मृगयवसायिना विवरिणा नब्दिरिति कथिता राम बालकायु शिवा निश्चम सयो बाल निर्विण्य चेतस. हे 4-5 श्लोक विवर्तवाद सगळं सांगतात. बालस्यही विनोद आहे, लहान मुलाला रंजन करायचं असते. मग ती आजीबाई काय करते? कोणीतरी कथा सांगते. धात्री व्यक्ती शुभम कथा क्वचित संती महाभाव राजपुत्राश्रय शुभा. म्हणजे मनानं कोणीतरी आणखी क्वचित संधी महाभाव राजपुत्रस्तया शुभा. हे महाभाव असे असलेले हे राजपुत्र त्रया शुभा. त्रय म्हणजे 3. हे राजपुत्र म्हणजे रजस, सत्व, रज आणि तम. सगळ्या सृष्टीची उत्पत्ती या 3 गुणापासून झालेली आहे. त्रिभिर्गुणमयीर्भावैर्यद्भिः मोहितं नाभिज
रजस्तम तत्रापि बंधा रजस्तम शब्दवाद्य सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती निबंधन्ते महाभाव. माहिती सत्वगुण रजगुण आणि तमोगुण. शिवा म्हणजे यांना राजपुत्राची रूपक केलं. 3 गुण साधे नसून काय राजपुत्र आहे. तेव्हा राजपुत्र असतो हा शिवा. त्याच्यामधलं आता हे सांगायचं आहे. सगळा विवर्त व्हा सगळा. दोन जातो तथेकच तो गर्भ हे म्हणत 2 जन्माला आलेले मग आहे कसं म्हणता तुम्ही? हा प्रश्न आहे. जन्माला जर आलेलं नाही तर आहे आहे म्हटलं त्याला काय आला. सगळी भाषा कशी आहे तुम्ही बघा. 2 जातो 2 अजून जन्माला आलेले तथा एक असतो गर्भ एवढाच्या तिथं. त्याच्यातला जो 3रा आहे तो अजून गर्भामध्ये आलेला 2 जन्माला आले नाही. एक गर्भामध्ये सुद्धा आलेला नाही. गर्भ येवनाच्या स्थिता वसंत ते धर्मयुक्ता अत्यंत असती पत्तरे. वसंत ते धर्मयुक्ता म्हणले 3 राजपुत्र त्याच्यातले 2 तर जन्माला आलेले आहे. एक तर वृद्ध गर्भातही नाही. असे वसंती धर्मयुक्ता अत्यंत असत पत्तरे. अत्यंत असत असलेलं असं जे नगर त्या नगरामध्ये हे राहते जाणे धर्मयुक्त. नगर कसं आहे अत्यंत असत. असत म्हणजे ज्याचा त्रैकालिक अत्यंत असतो त्याला असत म्हणतात. उदाहरणार्थ मध्यापुत्र. तर मध्यापुत्र त्रैकालिक आहे. मध्यापुत्र पूर्वी होता का आता आहे का पुढे राहील का हे सगळे बागुलबा वगैरे सगळे आणि अजातवादाचे दृष्टांत आहे. म्हणून वसंत ते धर्मयुक्त अत्यंत असत पत्तने. अत्यंत असत असलेलं जे नगर धर्मयुक्त असलेलं नगर त्या नगरामध्ये हे 3 राजपुत्र काय होते राहत होते. स्वकीय शून्य नरकात नाही स्वकीय शून्य नगरात निर्गत्य विमलाक्षया गच्छन्तो गगने वृक्षान ददर्दो फलशालिना. स्वकीय शून्य नगरात. हे नगर कसं आहे सगळं शून्य आहे. शून्यामध्ये त्रैकालिक अत्यंत आहे का. शून्य म्हटल्यानंतर कोणत्या त्याची सिद्धी होऊ शकत नाही. एखाद्या पोराला सांगितलं मला 10-20 रुपये घेऊन जा आणि काय आंबे केळी घेऊन ये. मग तो 10 रुपयाचे काय करतो आंबे घेतो 10 रुपयाचे केळी. मग केळी फळं दिल्यानंतर त्याला विचारतात म्हणलं काय शिल्लक राहिले 10 रुपये. तर म्हणलं शिल्लक राहिलेलं नाही. नाही का काय राहिलं शून्य. तोंडी गणित असते ना. सर्व याचा निराश झाल्यानंतर काय शिल्लक राहते ते बुद्धाचं शून्य. कोणतं त्यांचा शून्यवाद आहे. वेदांताचं शून्य चित्स्वरूप आहे. काय घनात भरला घनदाट. आणि बौद्धाचं शून्य कसं आहे सगळा अभाव. कशाचा पोकळी नसते. हे कोणाचं वेदांताचं सुद्धा ब्रह्माला शून्य म्हटलेलं आहे. पण तसं शून्य म्हणण्याचा त्यांचा काय नाही हेतू नाही. स्वकीय शून्य नगरात त्या नगरामध्ये राहत होते. निर्गत्य विमलाशया बाहेर पडले बघा. निर्गत्य म्हणजे बाहेर पडणे. विमलाशया म्हणजे ज्यांचं अंतःकरण चांगल्या प्रकारे शुद्ध आहे विमल स्वरूपाचं आहे असे विमलाशया. गच्छन्तो गगने वृक्षांत ददर्शु फलशालिना. गच्छन्ते म्हणजे जात असताना त्याने आकाशामध्ये गगने म्हणजे आकाशामध्ये वृक्षांत ददर्शु फलशालिना. आकाशामध्ये काय पाहते झाले साधे वृक्ष आहे का फलशालिना. मोठे नाही का वृक्षामध्ये काही हे असते ना
एखादा आंब्याचा वृक्ष असतो, म्हणायचं भरघोस पीक असलं म्हणजे काय, भरघोस पीक म्हणजे झाडाची पानं कमी, आंबे जास्त, आणि ते आंबे एवढे वेगळे का, हे मोठे मोठे बरं का, आंबट का, मग कधी कालचा रस कसा होता. जाऊ दे, भरपूर दिला की आधी देतो फोटो हे जोक मारायचं भाग्य आहे ना, कोणाचं भाग्य आहे, कोणी कोणाला आंबा तरी पाहू देतो का. जाऊ दे, फलशाली ना, भरपूर फळे झाला आहेत असे वृक्ष कुठं पाहते झाले, स्वर्गात. आपल्या स्वर्गात नाही, आकाशात बाहेर गगनेचा शब्द आहे ना. आता वृक्ष म्हटल्यानंतर जमिनीवर असतात, आणि कुठं पाहतात त्याला 15व्या अध्यात तरी काय आहे, हेच आहे कल्पना नाही. ऊर्ध्वमूल अश्वत्थम परावृत्त नवसी असते बरं नाही म्हणलं, कुठं नाहीच तर कुठं. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा त्रैकालिक अत्यंत भाव आहे, जी झाल्याची नाही आणि तया लागी तुरसची पाय आहे काय. मग आता मग त्याच्याकरता एक कोणीतरी माया काय करावी लागते, मग त्याला ऊर्ध्व मूल म्हणजे माया, ऊर्ध्व मूल आदर्श दोघांचा संबंध होऊन मग त्याच्यातून काय त्रिगुणात्मक हे होत असते. मनबुद्धी चित्त अहंकार एका ब्रह्मापासून ही सर्व सृष्टी काय होते मग उत्पन्न होते. ती कशा स्वरूपाची आहे, अश्वत्थम आहे त्या स्वरूपाची आहे का त्याच्यामध्ये सारखं स्थित्यांतर होतं, स्वरूप सांगितलेलं आहे. त्या वेदांताचा सिद्धांत आहे ना, कोणता सिद्धांत दिसत जरी जगत असलं तरी दिसते कालात सुद्धा त्याचा त्रैकालिक काय आहे. दोरीवर ते दिसणारा सर्प दिसत जरी असला तरी आहे का, नाही का, नाही भासण्यापुरता आहे. मावळवीत नाही का, चांगले 65मध्ये मोडवणे जगदावा दावी मग ग्रास. मग त्याची संगती लावायची म्हणजे अशा प्रकारे त्याची संगती काय करतात, मग भविष्यात नगरे तर राजस्वपिते हे आकाशामध्ये फळाने भरलेले वृक्ष पाहू लागले. सुखमध्यस्थिता पुत्रा मृग व्यवसाय ना, असे सुखाने राहत असलेले जे राजपुत्र मृगया व्यवहारीना, अगोदर घेऊन टाकायचं. मृगया म्हणजे पूर्वीचे लोक शिकार करण्याकरता अरण्यात जात होता. मृगया व्यवहारीना, मृगया म्हणजे शिकार करण्याकरता गेलेले राजपुत्र त्या नगरामध्ये मोठ्या आनंदाने काय झाले, राहू लागले. सुखम मध्यस्थित पुत्र हा सुखाने राहू लागले. दात्रे ते कथिता राम बालाख्या शुभाम निश्चयम सय बालो निर्विण्ण चेतसा धिया. अशा रीतीने दात्रे ते कथिता राम, वशिष्ठ ऋषी कोणाला सांगतात रामाला ही जगात व्यवहाराची स्थिती, आणि आपल्या योग वाशिष्ठ ग्रंथामध्ये आणि सगळं अशा रीतीने ती आजीबाई मुलांना ती कथा काय करत होती, कथिता राम. पण आता ती मुलं नाही का लहानपणामध्ये काय एवढा सगळा हे असतो का, अविचारी पोरं जसे सांगतील तसं काय करतात. मला गाढवाला सुद्धा शिंग फुटले होते, आजी केवढे होते शिंग, असा थोडा म्हणतो गाढवाला शिंग फुटेल, उलट विचारतो मोठे होते का लहान होते. त्याप्रमाणे कथिता राम बालका ऐका शिवा, त्या मुलाला ते आजी ही कथा सांगते झाली. आता त्याची मुलं आहे त्यांच्या ठिकाणी इतका विचार करण्याची बुद्धी आहे का. निश्चयम सय बालो निर्विण्ण विचारात द्या, काही एक विचार न करताना, आणि ती मुलं तसा निश्चय करते झाली. थोडा
आजीबाई सांगत होती बाबा अमकांना कशा आहे तमकांना कशा आहे बालमुलांना आपला हे आहे सगळं त्याला अशी अखंड म्हणतात त्याला. आणि तिथे एक राजा काय होता राहत होता आणि तो राजा असा असा होता. मी लहानपण आपल्या मान डोलत असतात आजीबाई सांगते ते कला बाधित आहे ते तितक्यात नाही का 12वीमध्ये शिकणारा पोरगा आला. आजीची कथा ऐकली. म्हणलं आजी ते तुम्ही नगर सांगितलं आजी अखंडामध्ये ते नगर कुठं आहे. आजीची कथा काय झाली. म्हणलं नसलेलं काय केलं तुम्ही. हा विचार कोणाला आहे. सज्ञानाला आहे. आणि खरं मानून बसले सगळे कोण आहे अज्ञानी आहे. आजीबाई जे आहेत बस तेच प्रमाण वेद बीज काही नाही. आजीबाई शास्त्र प्रमाण अशी सांगते झाली. निर्विण्ण विचाराध्या ज्या बुद्धीमध्ये काही नाही विचार नाही ती बुद्धी खरं मानून बसणे. यम संसार रचना विचोरोंजत चेतसाम बालकाख्याय वय श्रुतिमुपगता. यम संसार रचना सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार केल्यानंतर या सृष्टीची रचना विचाररंजित चेतसाम शास्त्राने जरी सांगितली असली तरी विचार करणारे एकमेव अद्वितीयम ब्रह्म अशा प्रकारे नाही का नरूपमस्य ततोपलब्धे अश्वत्थमेनम सुविरुडुंब असंघर्षसे. म्हणून विचाराच्या योगाने अविचाराने येते आणि विचाराने जाते नाही का. मग काय होते मग कोण खरं कोण आहे मग तत्पदांतत्परिमार्गितव्यम तवेचाद्यम पुरुषम प्रपदे पितप्र. त्या स्वरूपावर ते कल्पनेमुळे हे सगळं जगत आपल्याला काय होते. त्या कपड्यावरती जसं चित्र भासते त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नसून जगताचा प्रत्यय आपल्याला तर जगत सत्य नसून जगत काय आहे मिथ्या आहे. हा निर्णय कोणी केलेला फक्त वेदांत शास्त्राने. आणि बाकीचे दर्शनकार लोक आहे ते काय म्हणून बसले सत्य म्हणून बसले. फरक आहे. जगत सत्यम वा असत्यम वा. जगत सत्य आहे का असत्य आहे ब्रह्म आहे का. खरोखरच विषयात सुख आहे किंवा नाही आहे सुद्धा काय ब्रह्म आहे. हे ब्रह्माचे कारण आहे. आपण खरोखरच जगतो की मरतो आहे सुद्धा का आपल्या. मी मरतो आहे सुद्धा काय. वेदांत शास्त्र काय करते मी मरतो भ्रम काय करते बरे हमारा खरे की ना पहा. मी हे नसून कसं आहे अमर स्वरूपाचं आहे असं आहे का. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने याचा काय केलेला आहे विचार केलेला आहे. नियम संसार विचारो जित चेतसा अशी संसाराची रचना विचारोन जित चेतसा म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये मनुष्याचे विचार प्रधान आहे ना भोग प्रधान नाही. मनुष्य देह खेरीत करून इतर सर्व भोग किंब शेळी काय करते रात्रंदिवस जळते रात्री पाला खाते बघा असं बांधून ठेवायला. आणि सोडली तरी सुद्धा पीक वाळलेल्या पानाला सुद्धा हात लावते तोंड लावते. वाळलेलं पान नसलं कागद असला त्यालाही तोंड लावते. आणि कागदाच्या दगड असला तरी खायला चरलं हेच माहिती आहे कोणाला. त्याप्रमाणे आपली विचारा करता विचारा वाचून कोणता विचार कोहम कोही करताच विद्यते उपादान असते. विचारच स्वयं मी कोण हे जगत म्हणजे काय कुठून आलेलं आहे. आता भौतिकशास्त्रामध्ये सुद्धा विचार केलेला आहे. सूर्य कुठे आहे किती लांब आहे त्याची किरणं किती समुद्राचा तात्पर्य कशा करता सांगितले. म्हणून मी कोण आहे सा करावा म्हणे ज्ञानेश्वर. लहान मुलाला तर ज्ञानी असं समजू नका. आपण सुद्धा काय नाही का. आने की बाट कौन जाने का घाट कौन ब्रह्म का कपाट कौन समुद्र को भरे कौन चंद्र सूर्य को चला है कौन 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 विराज है. इतना विचार नहीं पाया तो फुकट दिया माणसानं.
जाऊ द्या. अशा प्रकारे याचा विचार केला आहे. म्हणून बालकाय ये स्थिती आजीबाईने सांगितलं हे सगळं कसं आहे, खरंच आहे असा निश्चय कोण करून बसले. हां, आणखी पुन्हा विचार केलेला आहे, त्याचा विचार कधी करू.